शेतकरी मित्र हो, खरीप हंगाम 2025 मध्ये सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी कमी राहणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी आता व्यक्त केला जातोय। मित्र हो, येते ऑक्टोबरपासून सुरू होणारा जो काय सोयाबीनचा नवीन हंगाम आहे, या हंगामासाठी जो काय शिल्लक साठा असणार आहे तो 6.86 लाख टन राहण्याचा अंदाज त्या ठिकाणी आता व्यक्त केला जातोय। त्यामुळे चालू हंगामातील जो काय साठा होता तो त्या ठिकाणी 8.94 लाख टन इतका त्या ठिकाणी साठा होता आणि तो तब्बल 23% त्या ठिकाणी कमी आहे, असं सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया त्या ठिकाणी म्हटलं। शेतकरी मित्र हो, आता आपण जर का पाहिलं तर देशातील सोयाबीन उत्पादन खरीप 2024 मध्ये त्या ठिकाणी वाढलं होतं। हे जागतिक स्तरावरती सुद्धा त्या ठिकाणी वाढलं होतं, मात्र गेल्या हंगामातील कमी शिल्लक साठा आणि नगण्य आयातीमुळे सोयाबीनचा पुरवठा त्या ठिकाणी कमी आहे। पण जुलै महिन्याचा अहवाल हा नुकताच प्रसिद्ध केला असून त्यात देशातील जी काय मागणी आहे, देशातील जो काय पुरवठा आहे सोयाबीनचा, त्याचप्रमाणे आयात आहे, निर्यात आहे, देशाविदेशातली जी काय निर्यात आहे, तसंच सोयाबीनची जी काय निर्मिती आहे, इंधनाची निर्मिती आहे, सोयाबीनचा वापर आहे, निर्यात आहे, याची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली आहे। त्या माहितीमध्ये असं सांगितलंय की देशातील यंदा सोयाबीनचं जवळपास त्या ठिकाणी 126 लाख टन त्या ठिकाणी उत्पादन झालं होतं, म्हणजे खरीप हंगाम 2024 मध्ये। तर खरीप हंगाम 2023 मध्ये त्या ठिकाणी 119 लाख टन एवढं त्या ठिकाणी उत्पादन झालं होतं। या गोष्टीचा विचार जर केला तर यंदा जी काय सोयाबीनची आयात आहे, म्हणजे 2024 मध्ये ती आयात कमीच राहिलेली आहे। तर गेल्या हंगामामध्ये 2023 मध्ये ती त्या ठिकाणी 6.25 लाख टन त्या ठिकाणी आयात झाली होती आणि चालू हंगामामध्ये म्हणजे 2024 मध्ये त्या ठिकाणी 25,000 टनांची त्या ठिकाणी आयात झाली। तर बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे देशातील एकूण पुरवठा हा त्या ठिकाणी कमी राहिला। सोबतच त्या ठिकाणी लागवडीसाठी बियाणं सोडून हंगामामध्ये त्या ठिकाणी गाळपासाठी तेल काढण्यासाठी जे काय सोयाबीनचं बियाणं जे काय वापरलं ते त्या ठिकाणी 122 लाख टन एवढं त्या ठिकाणी उपलब्ध झालं। सोबतच त्या ठिकाणी जूनच्या शेवटपर्यंत देशातील बाजारात 89 लाख टन सोयाबीनची आवक झाली। गेल्या हंगामात जून 2024 पर्यंत 98 लाख टन एवढी आवक होती, तर गाळप हे 87 लाख टन झालं। गेल्या वर्षीपेक्षा गाळप 8 लाख टनांनी त्या ठिकाणी कमी आहे, असंही त्या ठिकाणी सोपाने स्पष्ट केलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता ऑक्टोबर जून या कालावधीमध्ये पशुखाद्य क्षेत्राकडून तब्बल त्या ठिकाणी 46.50 लाख टन त्या ठिकाणी सोयाबीनचा वापर झाला। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 4 लाख टनांनी त्या ठिकाणी कमी राहिला। सोयाबीन निर्यात सुमारे 2 लाख टनांनी घटून ही 15.60 लाख टनांवरती आली आणि गेल्या वर्षी ती 17.77 लाख टन एवढी होती। त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात त्या ठिकाणी घट होणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय। सोबतच अमेरिकेने सुद्धा सोयाबीन बाबतीत त्या ठिकाणी धोरण बदललं आहे। बायोडिझेलच्या निर्मितीसाठी सोयाबीनचा हा वापर करण्यात येणार आहे असून अमेरिकेने त्या सोयाबीन उत्पादक देशांकडून त्या ठिकाणी सोयाबीन आयात करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतलेला आहे। बघा, आता सोयाबीनच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी ब्राझील असेल, अमेरिका असेल, चीन असेल आणि भारत असेल, हे टॉपचे उत्पादक देश। त्यामुळं साधारण हे जे काय उत्पादन आहे खरीप हंगाम 2025 मधलं हे जर का कमी जर राहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यासाठी नक्की त्या ठिकाणी मदत होणार आहे। सोबतच सोयाबीनला जो काय हमी भाव जाहीर केला आहे तो त्या ठिकाणी 53 रुपयाच्या आसपास हमी भाव जाहीर आहे आणि 2024 मध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी 48 रुपये हमी भाव त्या ठिकाणी दिला होता। सोबतच आता हमी भाव जर का 4 ते 5 रुपयांनी जर का वाढला असेल तर सोयाबीनचे दर हे देखील त्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी वाढायला पाहिजे, असं त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी मत व्यक्त केलं जातं। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे अजूनही जर का सोयाबीन जर असेल, तुम्ही जर ते विकलं जर नसेल तर बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढायला सुरुवात झाली आहे। त्यामुळं तुम्ही हा विकण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी बाजारभाव पाहून त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। तर शेतकरी मित्र, ही होती त्या ठिकाणी बाजारभाव संबंधीची सोयाबीनची एक ताजी अपडेट माहिती। तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा।